हॅलो, नमस्कार. 2025 सुरू झालेला आहे आणि वातावरण एकदम अमेझिंग आहे. नवीन वर्षात नवीन रिझोल्यूशन्स काय करायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि खास करून जर तुम्ही बिझनेस करत असाल तर नवीन वर्षाचे नक्की नवीन प्लॅन्स हे असणार आहेत. फक्त ते करताना हे रिझोल्यूशन्स आखताना कोणत्या चुका या आपण टाळू शकतो किंवा मागच्या वर्षी 2024 मध्ये कुठल्या चुका केल्या, जे सेटबॅक्स आपल्याला बसले, तर त्यातनं आपल्याला ओव्हरकम कसं करायचंय, तर या सगळ्याविषयी आपण गप्पा मारतोय. मागचा एपिसोड तुम्ही ऐकला नसेल तर तोही नक्की ऐका आणि तोच विषय आपण या एपिसोडमध्ये पुढे घेऊन जातोय. हॅलो फ्रेंड्स, मी सी अर्पिता कुलकर्णी. गेल्या 15 वर्षात मी वेगवेगळ्या व्यावसायिकांबरोबर काम केलं. व्यवसाय करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये असायला हव्यात, कोणत्या क्वालिटीज ह्या फार महत्त्वाच्या आहेत, याविषयी आपण या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर, साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता. आपण आहे ना पॉडकास्ट करतो म्हणजे काय करतो की मागच्या एपिसोडपेक्षा हा एपिसोड आणखी बेटर कसा होईल, आणखी चांगला कसा होईल याचा एक प्रयत्न असतो. म्हणजे तो दरवेळेला होतोच असं नाही, पण आपली मनापासून इच्छा तरी तशीच असते. तर हीच इच्छा प्रत्येक व्यावसायिकाची असते, प्रत्येक बिझनेसची असते. तर यालाच कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणतात. तर ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट साधण्याचे काही टेक्निक्स असतात का, काही फॉर्म्युले आहेत का? निरंजन, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ना हा अविभाज्य घटक आहे तुमच्या एकंदर आयुष्याचा. व्यवसायात तर ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असं वाक्य मी ऐकलंय, की म्हणजे ते ओशोंचं वाक्य आहे बेसिकली. ते म्हणतात, की गेल्या 15,000 वर्षात जे घडलं नाही, ते 1500 वर्षात घडलं. 1500 वर्षात जे घडलं नाही, ते 150, 150 वर्षात घडलं. 150 वर्षातलं 15 वर्षात, 15तलं 5 आणि आपण एका वर्षात मागच्या एआयमुळे जे काही ड्रास्टिक चेंजेस बघितले, ते इतके मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण भाग घेतला नाही किंवा त्याच्या बरोबरीने आपण काम नाही केलं, तर आपण लिटरली काहीही करू शकणार नाही. सो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट तर पाहिजेच. शिवाय त्याचा स्पीड फार महत्त्वाचा आहे आता. म्हणजे मी अजूनही जुनी टेक्नॉलॉजी वापरणार. मी व्यवसाय करताना माझ्या आजोबांनी ज्या काही पद्धती आखून दिल्यात त्याच्यावरच काम करणार. त्याच पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करणार. हे नाही चालणार. आपल्याला नवीन गोष्टी बघितल्या पाहिजेत. मी माझा व्यवसाय करताना या गोष्टी करायला 8 तास लागतात. तर त्या मी 6 तासात कशा करेन? या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे इम्प्रूव्हमेंट करताना तुम्ही क्वालिटी, त्याचं आउटपुट हे इम्प्रूव्हमेंट तर बघतोच आपण. त्याला एक पद्धतीचं मॅपिंग करता येतंच. पण टाईम इन्व्हेस्टमेंटची इम्प्रूव्हमेंट कशी करायची हे फार महत्त्वाचं आहे. सो टाईम हा ना क्रुशियल पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्ही केली ना, तर त्याचा ऑटोमॅटिक आउटपुट तुमच्या बिझनेसमध्ये दिसणार आहे. इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, क्वालिटी, सेल्स इम्प्रूव्हमेंट हे सगळं त्याचं आउटपुट आहे. सो फोकस ऑन इम्प्रूव्हिंग युअर टाईम युटिलायझेशन, की तुम्ही तुमचा वेळ कसा वापरताय आणि तो चांगल्या पद्धतीने कसा वापरू शकाल. सो एकाच गोष्टीवर फोकस करा, की टाईमचं मॅनेजमेंट कसं करायचं. त्याच्यामुळे आउटपुट तुम्हाला आपोआप मिळत जाणार आहे. सो ही इम्प्रूव्हमेंट हा 2025चा तुमचा रेझोल्यूशनचा भाग असला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही बदल जाणवतील, त्याच्यामुळे होणारी ग्रोथ ही खरंच खूपच महत्त्वाची आहे. खूपच महत्त्वाचा मुद्दा तू अधोरेखित केलेला आहेस या उत्तरात, की टाईम मॅनेजमेंट. विशेषतः जर बिझनेस नवीन असेल आणि व्यावसायिकाकडे वेळच वेळ असेल, तर असं वाटतं की अबंडंट वेळ आहे आणि आपण काय आता जग जिंकू. पण जर ती टाईम मॅनेजमेंटची सवय पहिल्यापासून नाही लावली, तर आला दिवस कसा आणि गेला कसा हे पण कळत नाही आणि जे मिनिमम आपले एक्स्पेक्टेशन्स आहेत, की जे रोज आपण परफॉर्म करणं एक्सपेक्टेड आहे, ते पण व्हायला होत नाही. अशी अशी सुरुवात होऊ शकते. तर त्याच्यामुळेच तुम्ही बिझी होण्याआधीच म्हणजे जेव्हा रिकामा वेळ आहे हातात, तेव्हापासून टाईम मॅनेजमेंटची सवय लावली, की मग बिझी झाल्यावरही तो टाईम मॅनेज करून तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी ही वाढवू शकता. तर यालाच जोडून अजून एक मुद्दा येतो, की प्रोसेसेस आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज डे टू डे लाईफमधल्या, विशेषतः बिझनेसमधल्या, तर या कशा कार्यक्षम करायच्या आणखी? निरंजन, हा प्रश्न ना दुसरी बाजू आहे. जेव्हा आपण म्हणतोय की इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर बेसिकली इम्प्रूव्हमेंट कशात करायची आहे? तर प्रोसेसेसमध्ये. तर काय प्रोसेसेस तुम्ही करता? सकाळी जेव्हा तुमचा दिवस सुरू होतो व्यावसायिक म्हणून, तेव्हा नक्की काय-काय कामं तुम्ही करता? त्या कामांमध्ये काय प्रोसेसेस इन्व्हॉल्व्ड आहेत? म्हणजे असे काही-काही बिझनेसमॅन आहेत, की जे
सकाळचा काही वेळ फक्त न्यू आयडियाजसाठी देतात, की आज मी या टीमला भेटणार आहे किंवा सेल्स टीम नवीन काही गोष्ट आणतीये, याच्यासाठी वेळ देतात. सो तुमच्या प्रोसेसेसमध्ये तुम्ही नक्की काय आउटपुट अपेक्षा तुमची आहे, त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, हे फार महत्त्वाचं आहे. सो प्रोसेसेस तुमच्या किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीज या प्रोडक्टिव्ह आहेत ना, हे बघा. नाहीतर मी माझा 2 तास दिवसातला नुसता प्रवास करण्यासाठी वापरते आणि या प्रवास करताना हा जो काही वेळ आहे, त्या वेळामध्ये मी नेमकं काय करू शकेन याचा ॲनालिसिस करता आला पाहिजे. म्हणजे मी शांतच राहायचं नाही का? माझा वेग सतत असला पाहिजे का? असं नाहीये. पण त्या 2 तासामध्ये मी काय अपेक्षा असू शकते माझी? एखादी टीम मीटिंग घ्या, एखादं चांगलं पॉडकास्ट ऐका, एखाद्या वेळेस तुम्ही एखादं शिक्षण घेऊ शकता त्या वेळात, ऑनलाईन ट्रेनिंग किंवा एखादी झोप घेणं, म्हणजे नॅप टाईम म्हणतो, तसं पण होऊ शकतं त्यावेळेत. सो तुम्हाला तो 2 तास कसा वापरायचा आहे, अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. एम्प्लॉयी मीटिंग आहे, तर तुम्ही आधीच अजेंडा सांगा, की या 5 गोष्टींवर बोलायचं आहे आणि ह्या गोष्टींवर पण बोलायचं आहे. म्हणजे या 5 गोष्टी रँडमली नाही सांगता कामा. मला जुलै महिन्याच्या सेलबद्दल बोलायचं आहे, पण ज्या कस्टमरचा टर्नओव्हर 1 लाखापेक्षा जास्त आहे. एवढं स्पेसिफिक तुम्ही तुमच्या टीम्सना सांगून ठेवा. म्हणजे ते तशा पद्धतीने प्रेझेंटेशन्स तुमच्यासमोर करतील. सो तुम्ही तुमच्या प्रोसेसेस इम्प्रूव्ह करा. त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला टाईम तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुट चांगलं मिळणार आहे. अगदीच. आणखी एक आता महत्त्वाचा मुद्दा येतो, की म्हणजे आजचं जगच सगळं हे कोलॅबरेशनचं आहे म्हणतो आपण. तर टीमवर्क आणि कोलॅबरेशनला पर्याय नाहीये. त्याशिवाय तुम्ही एक व्यावसायिक म्हणून पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे ग्रो होणं हा खूपच पुढचा भाग राहिला. पण डे टू डे वर्कमध्ये पण कोलॅबरेशन सतत करायला लागतात. तर अशा वेळेला नेमका कसा अप्रोच असला पाहिजे? टीमवर्क आहे ना खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते कधी-कधी असं असतं, की आपल्याला वाटतं, की अरे हा व्यक्ती एकटाच काम करतोय. खास करून फिल्म आर्टिस्ट बरोबर असं होतं, की आपल्याला असं दिसतं, की अरे हा तर एकटाच काम करतोय. पण त्याच्यामागे त्याची टीम असते. सो बेसिकली ना टीम फार महत्त्वाची. वेल ट्रेन्ड टीम असेल, की त्यांना तुम्ही सांगून ठेवलंय, की तुमचा स्कोप काय आहे? तुम्ही मला काय देणं अपेक्षित आहे आउटपुट आणि हे आउटपुट मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय-काय राइट्स आहेत. हे जर तुम्ही नीट सांगून ठेवलं असेल, तर तुम्ही एकत्र आणि एकजुटीने काम करू शकता. सो टीमवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तुमचा समन्वय एकमेकांबरोबर कसा आहे? एकमेकांचं सहकार्य कसं मिळतंय तुम्हाला? की एकाने दिलेलं आउटपुट दुसऱ्यासाठी इनपुट असू शकतं. सो तुम्ही कशा पद्धतीने जाताय? सो हे सगळं करताना ना नेतृत्व फार महत्त्वाचं आहे आपल्यामधलं. ती क्षमता वाढवणं, त्याच्यामधनं शिकणं आणि अधिकाधिक चांगलं आउटपुट देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या चांगल्या पद्धतीने तुमच्या लीडरशिप क्वालिटीज डिस्प्ले करू शकाल, इम्प्लिमेंट करू शकाल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमची टीम तुम्हाला आउटपुट देणार आहे. आणि टीम हा अतिशय महत्त्वाचा किंवा अविभाज्य भाग आहे तुमच्या बिझनेसचा. सो तुम्ही जरी रिप्रेझेंटेशन करत असाल, तुम्ही जरी फेस असाल बिझनेसचा, तरी तुमच्या मागे स्ट्राँग टीम उभी असली पाहिजे. त्याच्यामुळेच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात. सो टीम इज व्हेरी, व्हेरी इसेन्शियल असं मी म्हणेन तुमच्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी. आणि निरंजन यापुढे मी असंही म्हणेन, की टीम म्हणजे फक्त तुम्ही एम्प्लॉयमेंट ज्यांना दिली आहे तेवढाच लिमिटेड नाहीये. तर तुम्ही जे कोलॅबोरेशन्स केलेत, जे कन्सल्टंट हायर केलेत, ते पण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचे आउटपुट, ते काही काम करतायत त्याच्यामधून मिळणारा तुम्हाला फायदा. सो कोलॅबोरेशन्स, टीमवर्क हे सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या मागे उभं आहे म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकणार आहे. अगदीच. आता आपण थोडंसं ग्रोथबद्दल बोलूया, की ग्रोथ हा ॲस्पेक्ट कायम प्रोफेशनल ग्रोथ असाच बघितला जातो. पण व्यावसायिक ग्रोथ ही अचीव्ह करतानाच पर्सनल वैयक्तिक काय म्हणू विकास हा पण कसा साधायचा? तर हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो. म्हणजे ते वर्क लाईफ बॅलन्स असेल किंवा फॅमिली टाईम असेल किंवा मी टाईम असेल, तर हा बऱ्याचदा विसर पडतो, की लोकं वर्कहोलिकच होऊन जातात. आणि वर्कहोलिक हा शब्द कितीही असा भारी वाटत असला, तरी त्यात अल्कोहोलिझमची एक काय म्हणून निगेटिव्ह शेड आहे. त्याच्यामुळे वर्कहोलिक असणं हे काही फार हेल्दी असण्याचं लक्षण नाहीये. तू कसं बघतेस याकडे? निरंजन म्हणजे विकास किंवा ग्रोथ हे जे काही फॅक्टर आहे ना, प्रत्येकाला हवं आहे. पण त्याचे पॅरामीटर्स मोजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी व्यवसायात आज 1,00,00,000 टर्नओव्हरवरून पुढच्या 3 वर्षात 5,00,00,000 टर्नओव्हरवर गेले, म्हणजे माझा विकास झाला का? तर ते इतकं लिमिटेड नाहीये. त्याला बाकी पॅरामीटर्स आहेत, ज्याच्यावरनं आपण समजू शकतो, की हां, हा विकास झालाय. सो
तू जो महत्त्वाचा मुद्दा म्हटलास, की व्यवसायाचा ग्रोथ तर होतो एका बाजूला, पण माझा स्वतःचा ग्रोथ किंवा मी टाईम, फॅमिली टाईम याच्यावर कसं लक्ष द्यायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय जेव्हा ग्रो होतोय, तेव्हा बेसिकली तुम्ही ना तो सतत ग्रो होतोय ना बघितलं पाहिजे. म्हणजे व्यवसायात बरेच वेळा मी असं बघते, की 4 क्लायंट मिळालेत आणि ते पर्मनंट आहे हे अझम्पशन घेऊन तिथेच थांबतात लोकं, की अरे माझा बिझनेस ह्याच्यामुळे वाढणार आहे कारण हे वाढणार आहेत. सो असं करून चालणार नाही. थांबणं हे मोठी चूक असेल. अशा वेळी तुम्ही वेगळे पॅरामीटर्स करू शकता, की ठीक आहे तुम्ही 4 क्लायंट आत्ता तुम्हाला योग्य वाटतायत ना, तर तुम्ही तुमची टीम अशी डेव्हलप करा, की 4 टीम या 4 क्लायंटना हँडल करू शकतील. ज्याच्यामुळे मी माझा वेळ वाचवू शकेन, मला फ्री टाईम मिळेल आणि आता हा फ्री टाईम मी कसा वापरायचा ठरवू शकेन. सो हा विकास आहे मग. सो तुम्ही आयदर तो फ्री टाईम, फॅमिली टाईम, मी टाईम असा वापरू शकता किंवा 5वा क्लायंट शोधणं किंवा नवीन सेगमेंट, नवीन मार्केट शोधणं यासाठी वापरू शकता. सो विकास आहे ना, ही सब्जेक्टिव्ह टर्म आहे आणि ती दुसरी की ती नुसती सिंगल टर्म नाहीये. त्याच्याबरोबर बरेच पॅरामीटर कन्सिडर करायला लागतात. सो अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. फ्री टाईम वाढवा तुमचा, जो तुम्ही युटिलाइज करू शकता बाकी कुठल्याही कामासाठी. अगदी बरोबर आहे अर्पिता. म्हणजे फ्री टाईम जर आपण काढला तर आपण त्यातनं नवीन गोष्टी शिकू शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की अरे आता ॲट द एज ऑफ 35, 40, 45 मी अजून काय नवीन शिकणं अपेक्षित आहे. सगळं तर शिकून झालंय म्हणून तर मी व्यवसाय करतो आणि म्हणून तर मी यशस्वी आहे. असा अनेक लोकांचा समज असतो. तर तू कसं बघतेस याकडे? माणूस हा कायम विद्यार्थी असतो, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी एज नसतं किंवा शिक्षणासाठी पण एज नसतं. आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत, की जसं KFC पण आहे, की त्यांनी खूप पुढच्या टप्प्यात आयुष्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. ते सक्सेसफुल झाले. पण त्यांनी तेव्हा ठरवलं असतं, की "अरे, मी आता 60-65 वर्षाचा आहे. आता मी का करू व्यवसाय?" खरंय. सो बेसिकली व्यवसाय ना सतत शिक्षणाची संधी देत असतो आणि ते ॲटिट्यूड आपण जर जपलं आपल्यामधलं, त्याला नर्चर केलं, तर आपण अधिकाधिक पुढे जाऊ शकतो. व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आणि पर्सनल ग्रोथने पण. सो कायम शिकत राहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शिक्षण घेताना फक्त एकच एक शिक्षण घेणं न करता वेगवेगळे अँगल्स त्याचे ट्राय केले पाहिजेत. म्हणजे मला आता फायनान्स समजतंय, आता मी टेक्नॉलॉजी पण शिकायला सुरुवात करू शकते का? असा विचार केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे काही चेंजेस होत आहेत, ते माझ्या व्यवसायात कसे येतील याचा पण विचार करता येतो आपल्याला. लर्निंग हा ना खूप अविभाज्य घटक आहे तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीचा. म्हणजे शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एकतर तुम्ही एक्सपिरियन्स थ्रू ते शिकत असता. काही वेळेला वाचन करून, काही वेळेला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे कोर्सेस करून तुम्ही शिकत असता. सो ते शिक्षण सतत चालू ठेवा. त्याच्यामुळे एकतर तुम्हाला ज्ञान तुम्ही संपादन करणार आहे आणि दुसरं म्हणजे त्याचा दुसरा असा भाग आहे, की मला जेव्हा डेलिगेशन करायचंय कामाचं, दुसऱ्याला एखादं काम द्यायचंय, तेव्हा मला माहीत असणार आहे, की अरे, मी जर हे काम केलं किंवा हे काम करायला एक्झॅक्टली 2 तास लागणार आहेत, तर मी त्याला सांगणार आहे, की नाही, निगोशिएट करू शकणार आहे, की हे 2 तासात तू केलं पाहिजे. जर मी असंच रँडमली सांगितलं, की नाही तू 1 तासात कर, तर समोरच्याला लक्षात येणार आहे, की ह्याला काहीच येत नाही. हं, हं. सो बेसिकली एखादं डेलिगेशन, लीडरशिप क्वालिटीमध्ये लर्निंग फार महत्त्वाचं आहे. जरी तुमचं क्षेत्र नसेल, तरी तुम्हाला ते समजलं पाहिजे, की हे टास्क काय आहे आणि हे डेलिगेट केल्यानंतर एक्झॅक्टली किती वेळात आउटपुट अपेक्षित आहे. खरंय. लीडरशिप नर्चर करता येते का? हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की लीडर्स हे बॉर्न असतात का तुम्ही ठरवून लीडरशिप ही पोझिशनला जाऊ शकता? तर याकडे कसं बघायला पाहिजे प्रत्येक व्यावसायिकांनी? लीडरशिप म्हटलं ना, की आपल्या डोळ्यासमोर येतं, की कोणीतरी एक स्टेजवर उभा आहे आणि सगळी जनता खाली फक्त ऐकतीये. आणि टाळ्या वाजवते. येस. म्हणजे लीडर हा बोलतो आणि बाकी सगळे लिस्नर्स असतात आणि इम्प्लिमेंटेशन हं, करण्याचा हं, हं. त्यांचा रोल असतो. पण लीडरशिप म्हणजे नक्कीच असं नाही. सो बेसिकली आपण प्राण्यांमध्ये पण बघतो, की पक्षी उडताना लीडर असतात त्याच्यामध्ये किंवा मुंग्या त्यांची जेव्हा रांग असते त्याच्यामध्ये पण लीडर्स असतात. सो बेसिकली लीडरशिप म्हणजे काय? डू बाय युअर ओन एक्झाम्पल. म्हणजे मी जे करतीये, ते मी आधी केलं पाहिजे आणि मग मी दुसऱ्याला सांगितलं पाहिजे किंवा दुसऱ्याला सांगताना मला व्यवस्थित त्याला सांगता आलं पाहिजे, की हे काम आहे आणि तुझ्याकडनं स्टेज बी पर्यंतच अपेक्षा आहे. हं. सो लीड बाय एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. सो लीडरशिप म्हणजे डिक्टेटर नाही.
लीडरशिप म्हणजे असा व्यक्ती की जो इतरांना प्रोत्साहन देईल, तुमच्या टीमला योग्य पद्धतीने गाईड करेल आणि नुसता गाईडन्स पुरता मर्यादित नाहीये. वेळ आली तर तिथे पिच इन करता आलं पाहिजे त्याला, भाग घेता आला पाहिजे, काम करता आलं पाहिजे आणि अल्टिमेट एम हे ग्रुपचं सक्सेसफुली स्टेप बीपर्यंत जाणं असलं पाहिजे. आणि त्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज अशा असल्या पाहिजे, की लीडरला हे सुद्धा सांगता आलं पाहिजे, की आपलं काम झालंय, तुम्ही सक्सेसफुली आपण या स्टेपपर्यंत आलोय. सो मी लीड केलं, मी लीडरशिपमध्ये कधीच नसतं. यू ॲटिट्यूड किंवा आपण हे केलं, आपलं एकत्र आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे व्यवसाय करत असताना व्यावसायिक माझा बिझनेस आहे, मी हे करणार, असं म्हणण्याऐवजी आपण या व्यवसायात आहोत, आपल्याला हे करणं अपेक्षित आहे. हा जो अप्रोच आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. परफेक्ट. म्हणजे मी पासून आपणपर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजेच नेतृत्व स्वतः कमावण्याचा प्रवास आहे. तर याच दृष्टीने याकडे बघितलं पाहिजे. फक्त जर मी करत बसलो तर तुमची ग्रोथ ही एका ठराविक परिघाच्या बाहेर जाऊ शकत नाही. नक्कीच. आता सगळ्यांनाच एक चॅलेंज आता एआयचं जाणवतंय, की एआयमुळे आता नेमकं काय होणार आहे, पुढचं वर्ष कसं असेल, 2025 कसं असेल, 26 कसं असेल, 30 पर्यंत काय काय बदल होतील. तर हे सगळे जे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स सुरू आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञानं येत आहेत, तर ती अडॅप्ट कशी करायची, आपल्या बिझनेसमध्ये लागू कशी करायची, ही एक खूप मोठी चॅलेंज हे अनेकांना जाणवतंय. तर याकडे कसं बघितलं पाहिजे? निरंजन, आत्तापर्यंत आपल्याला जे काही प्रश्न आले, भाग 1, भाग 2 मधले आत्तापर्यंतचे प्रश्न, त्याच्यावर आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल, की आपण ना वेळेचा उपयोग या विषयाच्याच अवतीभोवती फिरतोय. म्हणजे कशामुळे मला माझा वेळ चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट करता येईल आउटपुटमध्ये. सो तंत्रज्ञान आहे ना किंवा टेक्नॉलॉजी जी आहे, तो त्याच्यातलाच एक भाग आहे. सो टेक्नॉलॉजी मला काय करते किंवा त्याच्यामुळे मला काय मदत होते, तर एखादी गोष्ट करण्याचा वेग माझा वाढतो. सो बेसिकली तंत्रज्ञान हे भविष्यामधलं एक पद्धतीचं कॉन्फिडन्स बूस्टिंग आहे. म्हणजे मी असं म्हणेन की एखादा व्यक्ती मला म्हणाला, की मी बिझनेसची स्क्रुटिनी, एनालिसिस करून देतो विथ एआय. तर मला कॉन्फिडन्स वाटतो, की अरे हा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करतोय. शिवाय एआयमुळे मिस्टेक होण्याच्या प्रोबॅबिलिटीज कमी होत जातात. कारण ते ट्रेंड करतात त्या सॉफ्टवेअर्सना. सो हे आत्ता लर्निंग फेजमध्ये आहे मला मान्य आहे. पण तंत्रज्ञान अडॉप्ट करणं, त्याचा ॲक्सेप्टन्स त्याच्याबद्दलचा असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि व्यावसायिकांनी त्याच्याबद्दल असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ता खूप बिझनेसेस इन्व्हेस्टमेंट करतात टेक्नॉलॉजीमध्ये. सो त्याचा त्यांना काय फायदा होणार आहे, तर त्यांचा स्पीड वाढणार आहे. शिवाय त्यांच्या एम्प्लॉईजना सुद्धा ते ट्रेन करतायत, की हां, हे काम आपण या पद्धतीने करत होतो मान्य पण एआयचे हे टूल्स वापरा किंवा एआयला अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. हे सगळं R&D फेजमध्ये मला मान्य आहे. पण टेक्नॉलॉजीमध्ये आत्ताच आपण भाग घेतला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीमुळे येणारं आउटपुट कसं असणार आहे आणि आपण त्याचं म्हणजे लीडरशिप त्याच्यामध्ये कशी घेऊ शकतो, आघाडी कशी मिळवू शकतो, याचा विचार केला पाहिजे. आता आपण इतक्या एक्झाम्पल बघतोय, की Googleने सुद्धा त्याचं स्वतःचं GPT आणलंय, Gemini. सो त्यांना सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये यायचंय. साधा एखाद्या गोष्टीचा फोटो काढला, म्हणजे एखाद्या झाडाचा किंवा एखाद्या पानाचा, फुलाचा फोटो काढला, तर Google आपल्याला सांगतं, की हे आहे. त्याची हो. पूर्ण हिस्ट्री आपल्याला देतं. सो आता तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा एक भाग झालाय. सो त्याच्याशी मिळतं-जुळतं, त्याचा उपयोग करून आपण आपला व्यवसाय कसा वाढवू शकतो आणि आपला वेळ कसा सत्कारणी लावू शकतो, ह्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यातनं अल्टिमेट ग्रोथ तुम्हाला मिळणार आहे. मला वाटतं अर्पिता हे दोन्ही एपिसोड जे आपले आहेत ते 2025चं युटिलायझेशन फुल्ली कसं करायचं प्रत्येक प्रोफेशनलनी, व्यावसायिकांनी किंवा नोकरदारांनीही याच्याबद्दलचे खूप चांगले टेकअवेज तू दिलेले आहेत. म्हणजे आपण सुरुवात केली की पॉझिटिव्ह माइंडसेट, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे याबरोबर अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींपासनं पण त्याही कशा महत्त्वाच्या आहेत बिझनेसच्या प्रत्येक टप्प्यात. इथपासनं ते आपण चुकांमधनं कसं शिकायचं, सेटबॅक्स म्हणजे नेमकं काय, कुठल्या गोष्टीला सेटबॅक म्हणायचं आणि कुठल्या गोष्टी या अनुभव म्हणून स्वीकारायच्या, या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि याची सांगता आपण एआय आणि नवीन तंत्रज्ञानापर्यंत येऊन केलेली आहे. तर हे सगळ्या गोष्टी येऊन आदळत आहेत आपल्यावर अक्षरशः, पण ते स्वीकारण्यापासून पर्याय नाहीये कारण त्यातनंच आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे
बर्नआउट फिलिंग हे प्रत्येक व्यावसायिकाला येत असतं की बाबा एवढं ओव्हरवेमिंग आहे सगळं. म्हणजे रोजची टास्क, नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा बसणारे सेटबॅक्सही. तर या सगळ्यामध्ये एक थोडीशी मेंटल पीस ही प्रत्येकाने जपली पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करता येईल? मेडिटेशन करता येईल का? किंवा काही योगासनं करता येतील का? किंवा कुठले वेगळे तुम्ही तुमच्या आवडी किंवा छंद जोपासू शकाल का? की ज्याच्यामुळे तुम्ही डिटॅच व्हाल तुमच्या रोजच्या वर्क लाईफपासनं आणि ॲट द सेम टाइम तुम्ही नवीन फ्रेश माइंडसेटनी, नवीन मूडनी, नवीन आठवड्यात परत नव्याने सुरुवात करू शकाल. सो हा सगळा प्रवास जो आहे हा फक्त व्यवसायाचा नाही आहे, तर हा स्वतःचाही आहे, स्वतःच्या घडण्याचाही आहे. या दृष्टीने जर आपण याकडे बघितलं तर नथिंग लाईक इट. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची वाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.